तूही हे आशिकी भाग 15. समोरून परेशला आलेला पाहून सुरेशमध्ये एकच वीज संचारते. कारण परेश एकटाच आलेला नसतो, तर सोबत भल्या मोठ्या 3 बॅग्स आणलेल्या असतात. सूरज वेड्यासारखा धावत सुटतो आणि परेशही हातातल्या बॅग्स खाली टाकून सूरजकडे धावतो. दोघेही एकमेकांना टक्कर देऊन मिठी मारतात आणि जमिनीवर लोळत नुसते ओरडू लागतात. धाप टाकत सूरज म्हणतो, पर्या, मला माहीत होतं तू येशील. विषय का? माझा मित्र इथे आणि माझा जीव कसा लागेल तिथे? पर्या मेरी जान. बरं, या बॅग्स ठेवायच्या आहेत. कुठे आहे तुझी रूम? रूम ये दाखवतो. सूरज परेशला त्याची छोटीशी मातीची खोली दाखवतो. ते बघून परेश गपकार होतो. सूरजला परेशचे हावभाव पाहून हसू येतं. पर्या, माझंही तोंड असंच झालेलं खोलीला बघून. सूर्या, आपण इथे राहणार? हो. पर्याय नाही. बट डोंट वरी माय फ्रेंड, या एवढ्याशा खोलीला सुद्धा 5 स्टार रूमसारखं बनवू आपण. ते कसं? या खोलीत ठेवायला सगळं सामान मागवलं आहे मी. टेबल, चेअर, TV, गॅस, शेगडी, काही किराणा माल. माझा एक माणूस घेऊन येईलच लवकर. अरे पण इतका खर्च कशाला केलास? काही काळजी करू नकोस. मी इथे असलो तरी दरमहा पगार चालू राहणार आहे माझा. वा, चला, चांगलं आहे. मी कधी सेटल होतो एकदाचा असं झालंय. अभ्यास करत राहा, एक दिवस नक्की यश येईल. हो रे, इथेही आणली आहेत पुस्तकं. म्हटलं अभ्यासाला शांत वातावरण मिळेल. सकाळीच करत जा अभ्यास, रात्री लाईट नसेल. अरे देवा. अरे हे खेडेगाव आहे. परेश आणि सूरज मिळून त्यांची रूम स्वच्छ करतात. रूममध्ये झोपायला एक खाट टाकतात. त्यावर एक चादर अंथरतात. 2 खुर्च्या दाराबाहेर ठेवतात. गॅस शेगडी मांडतात. पण सिलेंडरचा बंदोबस्त होईना म्हणून चुलीवरच सगळं करायचं ठरवतात. परेश गावातल्या मार्केटमध्ये जाऊन काही भांडी, चहा, साखर, डाळी, कुकर, कढई, पातेले वगैरे वस्तू आणतो. दोघे मिळून एवढ्याशा खोलीत संसार थाटतात. हुश्य. संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी सगळी सोय होऊन गेलेली असते. आता दोघांना कडकडून भूक लागलेली असते. पण बनवणार कोण? दोघेही पेटवलेल्या चुलीत एक एक करून काड्या टाकत असतात. पर्या, अरे काय नुसतं काड्या टाकतोय? काहीतरी बनव की. पाहुणा मी आलोय तुझ्याकडे, तू पाहुणचार कर माझा. सूरज डोक्याला हात लावतो. सूर्या, खिचडी सोपी असते ना रे? हो, तांदूळ, डाळ, मसाले आहेत तसे. करूया का? बरं, घे ते पातेले. आधी काय करायचं असतं? कोमलला फोन करून विचारलं असतं, पण सालं नेटवर्क मिळतच नाही इथे. अरे आपण करूया ना. मला वाटतं आधी पाणी उकळत ठेवायचं असतं. कशाला? म्हणजे तांदूळ आणि डाळ शिजेल ना त्यात. मग कांदा, बटाटा, मसाले कधी टाकायचे? खिचडीत काय काय असतं हे त्यांना माहीत होतं, पण काय केव्हा टाकायचं याचा क्रम त्यांना काही येत नव्हता. पर्याय एकदम सोपं. हे बघ, खिचडीत शेवटी सगळं एकत्र शिजतं ना, मग आपण आधी सगळे एकत्र करू आणि मग शिजायला टाकू. बेस्ट आयडिया. परेश तांदूळ आणि डाळ एका ताटात आणतो. किती तांदूळ घ्यावे? हे बघ, मी एवढी खिचडी खातो, म्हणजे हाताच्या 4 मुठा बसतील एवढी. म्हणजे बरोबर 4 मूठ तांदूळ. मीही तेवढीच खातो. माझीही 4 मूठ तांदूळ. आज भूक जरा जास्त आहे ना, 2 मूठ अजून टाक. टाकली. ती तुझी झाली. माझी? हे घे, अजून 2 मूठ. बस. एक्स्ट्राची असू द्यावी. उरली तर सकाळी गरम करू. चालेल. ह्या अजून 3 मूठ. परातभर तांदूळ आणि त्याच्या निम्मी डाळ घेतली जाते. त्यात परेश थोडंसं तेल, मिरच्या, बारीक चिरलेले कांदे, बटाटे, मीठ, मसाले सगळं कालवतो. हे बघ, प्रीमिक्स तयार. आता ही कढईत टाक, पाणी ओत आणि झाकण ठेवून शिजू दे. सूरज कढई चुलीवर ठेवून त्यावर झाकण ठेवतो आणि दोघेही एक सुस्कारा टाकतात. अरे सोपं असतं रे खाणं बनवणं. बरं, आता शिजायला जरा वेळ लागेल. आपण बाहेर बसू. तू चल बाहेर, मी जरा हे आवरून घेतो. परेश सूरजला म्हणाला. सूरज बाहेर जातो. दाराबाहेर टाकलेल्या खुर्चीवर बसतो. तिथेच परेशचा मोबाईल असतो. परेशच्या वडिलांचा फोन येत असतो. परेशला देण्यापेक्षा आपणच बोलून घ्यावं असं सूरज म्हणतो. हॅलो काका, परेश पोहोचलाय बरं का? बरं. आणि हो, त्याला पूर्ण वेळ अभ्यासाला लाव. एकतर आमच्या घरी गावाकडून माझे आईवडील राहायला आले. घर आधीच लहान. परेशच्या अभ्यासाची पंचायत झाली.
लायब्ररीसुद्धा कोसोदूर. त्याला बळजबरी तुझ्याकडे पाठवलं. म्हटलं सूरज तिथे एकटाच असेल, त्यालाही सोबत होईल आणि तुझ्याही अभ्यासाच्या जागेची सोय होईल. एवढं ऐकून सूरज फोन ठेवतो. पर्या, सूरज मोठ्याने ओरडत आत जातो. काय झालं? तुला अभ्यासाला जागा नव्हती म्हणून आलास ना इथे? परेश हसू लागतो. मला वाटलं माझा जिगरी दोस्त माझी साथ सोडणार नाही म्हणून आलास. तेव्हा किती मोठे मोठे डायलॉग मारत होतास रे. दोघांमध्ये चांगलीच जमते. बाहेर येऊन दोघे एकमेकांना तुडवेपर्यंत भांडत होते. ते पाहून समोर राहत असलेले अण्णा पाटील येतात. काय रे पोरांनो, काय चाललंय? आणि हा कोण? हा माझा मित्र परेश. सूरज धाप टाकत बोलू लागतो. हे बघ सुरेश, याचे पैसे बाकी असतील तर देऊन टाक. मित्र म्हणता आणि असे भांडता? परेशला सुरेश म्हणतात सूरजला हसू येऊ लागला. परेश अजून चवताळतो. खिशातून 10 रुपये काढतो आणि सूरजच्या हातात देतो. घे आणि पुन्हा मला फोन करू नकोस. हे बघून अण्णा पाटील ओरडतात. 10 रुपयांसाठी इतकं सूरजराव? इतकं चिंगूसपणा बरं नव्हे. बघा ना, परेश लाडात येऊन अण्णा पाटीलला म्हणतो. काहीतरी जळायचा वास येतोय. सूरज, तूच जळतो माझ्यावर. लोक माझी बाजू घेतात ते सहन होत नाही तुला. चिंगूस कुठला. अहो खरंच वास येतोय. अण्णा पाटील. परेश आणि सूरजला खिचडीची आठवण येते. दोघेही डोक्याला हात लावत आत पळतात. अण्णा पाटीलही त्यांच्या मागे मागे जातात. सूरज पटकन कढईवरचं झाकण बाजूला करतो. सुगंध तर छान येत असतो, पण कढई काठोकाठ खिचडी बसलेली असते. परेश आणि सूरज एकमेकांकडे इतकी कशी बनली नजरेनच बघत होते. मागून अण्णा पाटील येऊन विचारतात. आज गाव जेवण घालणार वाटतं. क्रमशः. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.